नमस्कार मित्रांनो, आपल्या महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। लाडकी बहीण योजना अंतर्गत एक नवीन अपडेट आलेले आहे। तत्काळ शासनाने सरकारने निर्णय घेतलेला आहे की तिसऱ्या हप्त्याची वाटपाची तारीखसुद्धा फिक्स करण्यात आली आहे। बहिणींना आता प्रतीक्षा करण्याची वेळ संपलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केलेली आहे। तर लाडकी बहिणीचा तिसरा हप्ता नवीन GR सुद्धा आलेला आहे। सविस्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये कोणत्या तारखेला तिसरा हप्ता जमा होणार आहे याची आपण तुम्हाला सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये देणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आतापर्यंत त्या महिलांना 3000 रुपये मिळाले आहे। त्या महिलांसाठी सुद्धा खुशखबर आहे आणि ज्यांना एकही रुपया आणखी मिळालेला नाही त्या महिलांसाठी खुशखबर आहे। तर बहिणींना आता प्रतीक्षा करायची वेळ संपलेली आहे। सप्टेंबरमध्ये या तारखेला मिळणार आहे पैसे। तर सविस्तर आपण ती तारीख कोणती आहे बघणार आहोत। लाडकी बहीण योजना या दिवशी 4500 रुपये महिलेच्या खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये सध्याला अनेक बदलसुद्धा सुरू आहे। लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची मुदतसुद्धा आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। यासह आता 4500 रुपये नेमकं महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याबाबत देखील मोठी अपडेट समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेची घोषणा ही जुलै महिन्यामध्ये झाली होती। त्यावेळी अनेक महिला तत्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती। त्यामुळे आता महिलांना 31 जुलैपर्यंत अर्ज करण्यास देखील डेडलाईन दिली होती। तर अशामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये अर्जसुद्धा केला होता। तर ऑगस्टमध्ये सुद्धा अर्ज केला, त्यानंतर आता जुलै महिन्यामध्ये डेट दिली होती, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा दिली होती आणि आता सप्टेंबर महिनासुद्धा पूर्ण देण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण कोणाचा आणखी फॉर्म बाकी असेल नातेवाईकमधला किंवा आजूबाजूच्या महिलांचा तर तुम्ही आता याचा फॉर्मसुद्धा भरू शकता। देखील आता सप्टेंबरपर्यंत ही मुदत दिलेली आहे। आता महिलांना जर ऑगस्ट महिन्यामध्ये जर अर्ज केला असेल किंवा जुलै महिन्यामध्ये केला असेल तर त्या महिलांना त्यांच्या खात्यामध्ये दर महिना 1500 रुपये जमा करण्यात आले होते। तर ते त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये 3000 रुपयेसुद्धा भेटलेले आहे। पण आता तिसरा टप्पा हा कधी येणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत। तर इथं बघू शकता ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये जर फॉर्म भरलेला असेल तर आता त्यांना एकत्रित रक्कम ही 4500 रुपये जमा होणार आहे याची माहितीसुद्धा समोर येत आहे। ज्या महिलांच्या खात्यामध्ये आणखी एकही रुपया जमा झाला नसेल तर त्यांना या सप्टेंबरमध्ये 4500 रुपये भेटणार आहे याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे। तर आता त्याची शक्यता अशी आहे की आता येत्या 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। ज्या महिलांना 3000 रुपये भेटले आहे त्यांना 1500 रुपये आणखी ॲड होतील आणि ज्या महिलांना आणखी एकही रुपया भेटला नाही त्यांना 4500 रुपये 19 सप्टेंबरपर्यंत जमा होईल असे अपडेट आपल्यासमोर आलेले आहे। असा अंदाजसुद्धा आहे। सरकारने याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, मात्र 19 सप्टेंबर हे पैसे जमा होईल असा अंदाजसुद्धा सांगण्यात आलेला आहे। अशा प्रकारे आता 17, 18, 19 तारखेदरम्यान तुमचे तिसऱ्या हप्त्याचे पैसेसुद्धा जमा होणार आहे अशी अधिकृत माहिती आपल्यासमोर आलेली आहे। त्यामुळे आपण तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपली ही माहिती इतरांनासुद्धा शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना याची माहितीसुद्धा मिळाली पाहिजे। मित्रांनो, आपल्या चॅनलवर ही सर्व अपडेट आपण देत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनची घंटीसुद्धा प्रेस करा।